गिरणगाव, गिरण्यांचे गाव. दक्षिण मध्य मुंबईत कनिष्ठ मध्यम वर्गाच्या जुन्या पाण्या घरांना खेटून उभ्या असलेल्या आलिशान उंच इमारती असे दृश्य पाहायला मिळते. घरात घालण्याचा डगळ गाऊन घालून रस्त्यावर येऊन भाजी विकत घेणाऱ्या महाराष्ट्रीयन बाईच्या शेजारी आधुनिक पद्धतीचा स्पॅगेटी टॉप आणि जीन्स घातलेली महाविद्यालयीन तरुणी उभी असलेली पाहायला मिळते. उरळी ते परळ, लालबाग ते चिंचपोकळी, करी रोड, बॉम्बे सेंट्रल, भायखळा, महालक्ष्मी, लोअर परळ या सगळ्या ठिकाणी जुन्या पडक्या गिरण्यांच्या जागी उंच इमारती उभ्या राहत आहेत. आताच्या पिढीला गिरण्यांचा इतिहास माहीत नाही. त्यात आलेले चढउतार त्या का बंद पडल्या हे माहीत नाही. फक्त हाय स्ट्रीट फिनिक्स, कमला सिटी, वन इंडिया बुल सेंटर, इंडिया बुल स्काय किंवा पेनिन्सुला टॉवर्स हीच ठिकाणं माहीत आहेत. या इमारती आता गिरणगावाची ओळख बनल्या आहेत. भायखळा ते दादर आणि महालक्ष्मी ते वरळ या संपूर्ण पट्टा एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखला जायचा. ब्रिटिशांना वेगवेगळे नावे उच्चारणे जमायचे नाही म्हणून ते सगळ्या परिसराला भायखळाच म्हणायचे. अँड्रॉइडवर जगणाऱ्या आजच्या तरुण पिढीला काय माहीत की त्यांचे मॉल्स आणि उंच इमारतींच्या जागी ज्या गिरण्या होत्या त्यांच्यामुळे मुंबई वाढली. त्या गिरण्यांनी मुंबईला तिचा आजचा चेहरा मिळवून दिला. तिचा सांस्कृतिक, राजकीय इतिहास देखील याच गिरण्यांनी घडवला. एकेकाळी भायखळ्याला मुंबईचे मँचेस्टर म्हणत असत. ज्यांना हे माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. ज्युपिटर मिल्सच्या जागी इंडिया बुल स्काय आले, एल्फिस्टन मिल्सच्या जागी वन इंडिया बुल सेंटर, फिनिक्स मिल्सच्या जागी फिनिक्स मॉल आणि कमला मिल्सच्या जागी कमला सिटी आली. आजच्या के लाईफस्टाईलच्या जागी पूर्वी रघुवंशी मिल्स होत्या. सन पलाझो आहे तिथे मातुल्य मिल्स होत्या. वनविघ्न पार्क न्यू इस्लाम मिल्सच्या जागी उभे राहिले आहे. पिरामल स्पिनिंग आणि विविंग मिल्स जाऊन तिथे मॅरेथॉन नेक्स्ट जेन उभे राहिले. मॉडर्न मिल्स गेल्या आणि महिंद्रा बेलवेद्रे कोर्ट उभं राहिलं. डॉन मिल्स होत्या तिथं आज पेनिन्सुला टॉवर्स आहेत. ही यादी मोठी आहे. दक्षिण मध्य मुंबईतील 80पैकी बहुतांश गिरण्यांच्या जागी आता इतर व्यवसाय उभे आहेत. काही ठिकाणी कॉर्पोरेट ऑफिसे, काही ठिकाणी मॉल, उंची दुकाने, आलिशान सदनिकांच्या इमारती, काही ठिकाणी माध्यमांची किंवा जाहिरात संस्थांची कार्यालये, तर काही ठिकाणी पंचतारांकित हॉटेले आली आहेत. या भागातील चाळीत किंवा एका खोलीच्या घरांमध्ये राहणारे आता तिथून लांब राहायला जात आहेत किंवा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत उभ्या राहिलेल्या काड्यापेटीसारख्या घरांमध्ये राहत आहेत. गिरण्यांमध्ये काम करणारे 2.5 लाख स्त्री पुरुष इतिहास जमा झाले आहेत. काही जण मरण पावले, काहींच्या वाट्याला अपेक्षाभंगाचे दुःख आले, तर काही जणांना वेड लागले. अनेकांनी आत्महत्या केल्या, तर अनेक जण या रेट्यात कुठेतरी नाहीसे झाले. काही गावी परत गेले. काही जण त्यांना पूर्वी रोजगार देणाऱ्या गिरण्यांच्या छायेत भाजी विकण्याचा धंदा करू लागले. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांच्या मुलांना योग्य शिक्षण आणि रोजगाराची साधने न मिळाल्याने ती गिरण्यांच्या जागी आलेल्या मॉल्समध्ये 12-12 तास कष्ट उपसत आहेत. त्यावर ते कशीबशी उजळण करत आहेत आणि एवढे करून नोकरीची शाश्वती नाहीच. पुढच्या 10 वर्षात या गिरण्यांची आठवण म्हणून उरलेली आकाशाला गवसणे घालणारी उंच धुराडी देखील नामशेष होतील. त्यांच्याबरोबर मुंबईच्या इतिहासातील औद्योगिकरण आणि विकासाचा, देशभरातून या स्वप्ननगरीत आलेल्यांचा कालखंड पुसला जाईल. सुमारे 150 वर्षे या गिरण्या मुंबईच्या नकाशाचा अविभाज्य भाग होत्या. गिरण्यांच्या भरभराटीमुळे मुंबईचे महत्त्व एवढे वाढले की ब्रिटिशांनी गेटवे ऑफ इंडियावर भारतातील सर्वात महत्त्वाचे शहर असा मुंबईचा उल्लेख करणारा फलक लावला होता. कावजची नानाभाई डावर या पारशी उद्योजकांनी 1854 साली ताडदेव इथे दी बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही मुंबईतील पहिली गिरणी सुरू केली. तोवर भारतातील पहिली आगगाडी बोरीबंदरहून नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ठाण्याला धावू लागली होती. पुढे ती कल्याणपर्यंत जाऊ लागली. वाहतुकीच्या व्यवस्थेमुळे औद्योगिकरणाला चालना मिळाली. 1870पर्यंत मुंबईच्या दक्षिण मध्य भागात 25 गिरण्या उभ्या राहिल्या होत्या. सर्व गिरण्यांचे मालक भारतीय होते. भारतीय कापडाला प्रचंड मागणी येऊ शकते हे गिरणी मालकांच्या आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या लक्षात आले होते. या गिरण्या येईपर्यंत भारतात चरख्यावर कातलेल्या सुताचे किंवा हातमागावरचे कापड वापरले जात असे. जवळपास 20% लोक हातमाग आणि हातकताईच्या व्यवसायात होते. कापडाला रंग देण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट होती, त्यामुळे त्यातून तयार होणारे कापड महाग असायचे. नाहीतर दुसरा पर्याय म्हणजे ब्रिटनहून येणारे कापड वापरायचे. ते भारतातून लँकेशायर किंवा मँचेस्टरला कापूस पाठवून त्याचे कापड बनवून भारतात निर्यात करायचे. ते सामान्य माणसांना परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे डावर यांनी मुंबईतील पहिली गिरणी सुरू केली तेव्हा लँकशायर, मँचेस्टर आणि दक्षिण इंग्लंडमधील गिरणी मालक प्रचंड खवळले होते. त्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांना भारतात गिरण्या सुरू करण्याची परवानगी दिल्याबद्दल जाब विचारला. भारतीयांना गिरण्या सुरू करू देणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे, कारण स्थानिक कापड स्वस्त असल्याने भारतीय साहजिकच तेच घेणार हे त्यांना स्पष्ट दिसत होते. तसे झाले. भारतात गिरण्या सुरू करण्याची परवानगी दिल्याबद्दल जाब विचारला. भारतीयांना गिरण्या सुरू करू देणे म्हणजे स्वतःच्या पायांवर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे, कारण स्थानिक कापड स्वस्त असल्याने भारतीय साहजिकच तेच घेणार हे त्यांना स्पष्ट दिसत होते. तसे झाले की मँचेस्टरमधील गिरण्यांचे नुकसान होईल, त्यांना तोटा सहन करावा लागेल असे त्यांचे म्हणणे होते.
राज्यकर्त्यांनी मात्र त्याबाबतीत काहीही करण्यास असमर्थ दाखवली. इतर युरोपीय कंपन्या आणि काही ब्रिटिश कंपन्या देखील भारताला यंत्रमाग विकायला उत्सुक होत्या आणि भारतीयांना ते तंत्रज्ञान उपलब्ध झाले होते, त्यामुळे आता काहीही करणे शक्य नाही असे त्यांचे म्हणणे होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांसारख्या नेत्यांनी स्वदेशी मालाचा पुरस्कार केल्यानं कापड गिरण्यांची संख्या वाढायला हातभार लागला. 1885 साली त्यांनी केसरीमध्ये पहिल्या गिरणीबद्दल संपादकीय लिहिले होतं. त्यात त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला होता आणि औद्योगिक विकास कसा आवश्यक आहे ते सांगितलं होतं. साधारण 12 किलोमीटरच्या परिसरात वसलेल्या गिरण गावातील गिरण्यात कामगार 12-12 तासांच्या पाळ्यांमध्ये काम करायचे. मुंबई बंदर जवळ असल्याने दक्षिण मध्य मुंबईत गिरण्या यायला लागल्या. शिवाय भरपूर जागा उपलब्ध होती. गिरणी मालकांना 99 वर्षांच्या भाडेपट्ट्याने जागा मिळाल्या. त्यापैकी बहुतेक जण पारशी आणि मारवाडी होते. त्यांनी कापसाच्या व्यापारातून भरपूर पैसा मिळवला होता. 1925 साली असलेल्या 53 गिरण्यांपैकी फक्त 14 गिरण्या ब्रिटिश मालकीच्या होत्या. टाटा, पेटीट, वाडिया, करीभाय, ठाकरसी, ससून, खटाव, गोकुळदास अशांच्या मालकीच्या या गिरण्या होत्या. मध्य रेल्वेच्या मार्गावर भायखळा ते दादर तर पश्चिम रेल्वे मार्गावर ताडदेव, बॉम्बे सेंट्रल, महालक्ष्मी आणि एल्फिन्स्टन या परिसरात गिरण्या पसरल्या होत्या. हा परिसर जवळपास 1000 एकरांचा होता आणि पुढे त्याला सोन्याचा भाव आला. पण 19व्या शतकाच्या अखेरीला गिरण्यांमध्ये येणाऱ्या कामगाराच्या गुणांना सोन्याचे मोल होते. कापड उद्योगाचे स्वरूप चक्राकार असते. प्रत्येक चक्र 5 ते 7 वर्षांचे असते. तेजीनंतर मंदी येणे अपरिहार्य असते. अमेरिकेतील यादवी युद्ध आणि अफगाणिस्तानातील युद्ध या ऐतिहासिक घटनांमुळे भारतीय कापड उद्योगात तेजी आली. अमेरिकी यादवी युद्ध 1860 साली झाले. या युद्धापूर्वी ब्रिटन, भारत आणि अमेरिका या दोघांकडून कापूस आयात करत असे. त्याआधी 19व्या शतकाच्या सुरुवातीला फक्त भारत ब्रिटनला कापूस पाठवत असे. पण ब्रिटनमधील प्रचंड यंत्रसामग्री ज्या प्रमाणात कापडाचे उत्पादन करत असे त्या प्रमाणात भारतातून कापूस तिथे पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे ब्रिटिशांनी अमेरिकेतूनही कापूस घ्यायला सुरुवात केली आणि तो कापूस अधिक चांगल्या प्रतीचा आहे असे त्यांच्या लक्षात आले. लुईझियाना आणि अराकान्सस या दक्षिणेतील राज्यात गुलामगिरीची पद्धत होती. त्या राज्यांनी उत्तम प्रतीचा कापूस मोठ्या प्रमाणावर निर्यात करायला सुरुवात केली. 1861 साली गुलामगिरीच्या मुद्द्यावरून यादवी युद्धाला सुरुवात झाल्यानंतर दक्षिणेकडच्या राज्यातून व्यापाराला अटकाव करण्यात आला. गुलामगिरीचे समर्थन करणाऱ्या कापूस उत्पादक राज्यांचा अमेरिकेतून वेगळे होण्याचा इरादा होता. त्या राज्यांनी स्वतःहून देखील कापसाची निर्यात थांबवली. तसे केल्याने ब्रिटन अडचणीत येईल आणि गुलामीला विरोध करणाऱ्या राज्यांशी लढायला त्यांना मदत करेल असे त्यांना वाटत होते. पण ब्रिटन त्या जाळ्यात फसला नाही. त्याऐवजी तो भारत आणि इजिप्त या देशांकडे वळला. फ्रेंचांनीही तसेच केले. तो तेजीचा पहिला कालखंड होता. यादवी युद्धाच्या 4 वर्षांच्या काळात कापसाला प्रचंड भाव आला. कापसाला हपापलेल्या ब्रिटन भारताकडून आलेला कापूस आधाशासारखे घेत होता. त्या काळात भाटिया समाज आणि प्रेमचंद रायचंद यांच्यासारखे व्यापारी कापसाचे सर्वात मोठे निर्यातदार झाले. रायचंदना कापूस सम्राट, कॉटन किंग असे नाव पडले होते. त्यांनी खोऱ्याने पैसा कमावला. कालांतराने त्यांच्या आईच्या नावाने राजाबाई मनोरा अर्थात राजाबाई टॉवर बांधला. चर्चगेट भागात समुद्र हटवण्याच्या कामातही त्यांनी गुंतवणूक केली. 1860 साली राजाबाई मनोरा बांधण्यासाठी रायचंद यांनी ब्रिटिशांना 2 लाख रुपये दिले होते. यावरून त्यांनी केवढा पैसा जमा केला होता याची कल्पना यावी. पाहता पाहता इतर बांधकाम कंपन्या समुद्रात भर टाकण्याच्या कामासाठी उभ्या राहिल्या. जानेवारी 1865 मध्ये मुंबईत 31 बँका, 8 समुद्रात भर टाकणाऱ्या कंपन्या, 10 जहाज कंपन्या, 20 विमा कंपन्या आणि 62 कंपन्या होत्या. त्या काळाला ग्रेट मुंबई बोनान्झा असे नाव पडले. फक्त 4 वर्षात मुंबईला कापसातून 8 कोटी पौंड फायदा झाला. बहुतांश सगळा कापूस विदर्भातून येत असे. त्यावेळी विदर्भावर निजामाचे राज्य होते. त्याखेरीज तेलंगण, मराठवाडा आणि कर्नाटकातील 4 राज्ये निजामाच्या अंमलाखाली होती. ब्रिटिशांना मदत करण्याच्या उत्साहाच्या भरात 1830च्या सुमाराला त्याने ईस्ट इंडिया कंपनीसाठी अफगाणिस्तानातही सैन्य पाठवले होते. सैन्य परत आल्यावर ब्रिटिशांनी त्याचे बिल निजामाकडे पाठवून पैशाची मागणी केली. निजाम अवाकच झाला. आपण ब्रिटिशांना चांगली मदत करत आहोत असे त्याला वाटत होते. निजामाकडे तेवढे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने बेरार अर्थात विदर्भ प्रांत तारण म्हणून ब्रिटिशांना लिहून दिला. पुढे ब्रिटिश राजघराण्याकडे सत्ता आली तेव्हा त्याने गुपचूप समृद्ध विदर्भ प्रांत स्वतःच्या राज्याला जोडून घेतला. 1865 साली अमेरिकी यादवी युद्ध संपल्यानंतर कापसाच्या मागणीचा बुडबुडा फुटला. ब्रिटिशांनी पुन्हा अमेरिकेतून कापूस आयात करायला सुरुवात केली. भारत आणि इजिप्तला मोठा तोटा झाला. अनेक कंपन्यांचे दिवाळे निघाले. प्रेमचंद रायचंद यांचाही व्यवसाय दिवाळखोरीत निघाला. कालांतराने गिरण्या त्यातून बाहेर आल्या आणि कापसाच्या मागणीत पुन्हा वाढ झाली. भरभराटीचा दुसरा कालखंड होता 1914 ते 1918. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांचे सगळे लक्ष युद्धावर होते. त्यांनी जहाजे शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीसाठी वापरली जात होती. परदेशी कापडाची भारतात होणारी आयात त्यामुळे बंद झाली आणि भारतीय कापडाला स्पर्धा राहिली नाही. 1918 साली युद्ध संपल्यानंतर पुन्हा गिरण्यांना मंदी आली. 1919च्या महामंदीच्या काळामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. परंतु 1925 पर्यंत त्यात थोडी सुधारणा झाली. गिरण्यांना चांगले दिवस आले. गिरण्यांची संख्या 83 झाली. अशा चढ उतारांचा सामना करता न आल्याने 1925 ते 1938 या काळात त्यापैकी 15 गिरण्या बंद पडल्या.
1939च्या सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले आणि ब्रिटनने त्यांच्या वसाहतींसह युद्धासाठी कंबर कसली. भारतीय संरक्षण कायदा लागू झाला. त्यानुसार कापूस ही जीवनावश्यक वस्तू म्हणून घोषित करण्यात आली. या गिरण्यांमध्ये तयार होणाऱ्या कापडापैकी 65% कापड सैन्याच्या वापरासाठी राखून ठेवण्यात येऊ लागले. आयातीवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे त्यानंतरच्या पुढच्या 10 वर्षात गिरण्यांनी प्रचंड पैसा कमावला. 1945 साली युद्ध संपले. युरोपमधील देश पुनर्बांधणीच्या कामाला लागले. आता भारतीय कापड उद्योगाला निर्यातीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. पण 1955च्या सुमाराला मागणी स्थिरावली आणि पुन्हा एकदा मंदीची परिस्थिती आली. गिरण्यांवर अनेक कर लादले गेले. कडक कामगार कायदे लागू करण्यात आले. निर्यातीसंबंधीचे नियम आले. कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडचणी येऊ लागल्या आणि इतर अनेक अडथळे 1947 नंतर निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतर औद्योगिक धोरण शिथिल झाले. औषधे, अभियांत्रिकी, खते या उद्योगांमध्ये अधिक नफा, त्यामुळे भांडवल त्या उद्योगांकडे वळवले जाऊ लागले. 1948च्या सुमाराला विस्कॉस नावाचा नवा धागा तयार करण्यात आला. त्याने सुती कापडासमोर मोठे आव्हान उभे केले. 1955च्या सुमाराला नायलॉन, पॉलिएस्टरचे कापडे भारतात उपलब्ध होऊ लागले. सुती कापडाच्या गिरण्या तोट्यात चालत असल्याने नव्या पद्धतीनुसार त्यांचे आधुनिकीकरण झाले नाही आणि एक एक करत गिरण्या बंद पडू लागल्या. 1924 नंतर संप ही नित्याची गोष्ट झाली. लेबर मंथली या नियतकालिकाच्या मे 1924च्या अंकातील एक वृत्तांत बोलका आहे. गेल्या 3 महिन्यापासून मुंबईतील कापड गिरण्यांमध्ये संप चालू आहे आणि सुमारे 1.5 लाख कामगार गिरण्यांच्या बाहेर आहेत. त्यात 30,000 बायका आणि मुले देखील आहेत. या भागातील सर्वच्या सर्व 83 गिरण्या बंद आहेत. पगाराच्या व्यतिरिक्त कामगारांना दिला जाणारा बोनस हा या संपातील प्रमुख मुद्दा आहे. बोनसची रक्कम म्हणजे अतिरिक्त पगार आहे असे गिरणी कामगार समजतात. गेली 5 वर्षे देण्यात येणारा बोनस यापुढे दिला जाणार नाही अशी सूचना गिरणी मालकांनी गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात सूचना फलकांवर लावली. मात्र बहुतांश कामगार निरक्षर असल्याने त्यांनी या सूचनेकडे लक्ष दिले नाही. वर्षाच्या शेवटी जेव्हा बोनस हातात पडला नाही तेव्हा त्यांना त्यांचे गांभीर्य लक्षात आले. जानेवारीच्या मध्याला संप जाहीर करण्यात आला. त्यापाठोपाठ मालकांनी टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे कामगार त्यांचा संप बिनशर्त मागे घेतील अशी त्यांची आशा होती. रोज 10 तास काम केल्यानंतर पुरुष गिरणी कामगारांच्या महिन्याला 35 रुपये तर बायकांना 17 रुपये पगार मिळतो. या तुटपुंज्या पगारावर त्यांना पुरेसे खायला देखील मिळत नाही की त्यांच्या सर्व आवश्यक गरजा भागवता येत नाहीत. त्यामुळे युद्धानंतर या उद्योगाला तेजी आली आणि मालकांच्या नफ्यात प्रचंड वाढ झाली. तेव्हा कामगारांच्या पगाराला पूरक म्हणून बोनस द्यायला सुरुवात करण्यात आली. 1914 पासून राहणीमानाचा खर्च 58% वाढला. 1917 साली 674 लाख रुपये नफा झाला होता. तो 1921 साली 1,559 लाख रुपयांवर गेला. 1922-23 साली त्यात थोडी घट झाली. गिरणी कामगारांना कायमच अत्यंत कमी पगार आणि प्रचंड काम होते. त्यामुळे ते कायम सावकाराच्या विळख्यात अडकलेले असत. कामगार संघटना स्थापन करण्याचा त्यांचा हक्क कायद्याने मान्य झालेला नव्हता. त्यांच्या कामगार संघटनाही नव्हत्या आणि संघटनेसाठी त्यांच्याकडे निधीही नव्हता. या संपापूर्वी त्यांचे नेते वकील, राजकारणी, व्यावसायिक, कामगार नेते या प्रकारातील होते. त्यांना कामगारांपेक्षा मालक अधिक जवळचे वाटायचे. कामगारांचे संप करण्याचे सगळे प्रयत्न त्यांनी हाणून पाडले. प्रत्येक महत्त्वाच्या वादात त्यांनी मालकांची बाजू घेतली. कामगारांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ती कशी चांगली आहे हेच कामगारांना पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कामगारांबरोबरच्या वादात सरकार तटस्थ राहते तर मालकांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आणि संप मोडून काढण्यासाठी तातडीने पोलीस आणि सैन्य बोलावतात. मुंबईतील कापड गिरण्यात न्याय्य वेतनासाठी कामगारांचे संप सतत चालू असत. सुरुवातीला संघटना नव्हत्या. कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी पहिल्यांदा कामगारांना कम्युनिस्टांच्या छत्राखाली आणले आणि कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यानंतर अनेक वर्षांनी 1982 साली दत्ता सामंतांनी संप पुकारला तेव्हा आता इतर उद्योगानुसार पगार मिळतील अशा आशेने 2.5 लाख कामगार त्यांच्या मागे गेले. डॉक्टर सामंतांनी संप पुकारेपर्यंत गिरण्यांचा ऱ्हास सुरू झाला होता. गिरणी कामगारांना औषध उद्योग किंवा अभियांत्रिकी उद्योगाएवढे पगार मिळत नाहीत म्हणून गिरणी कामगार डॉक्टर सामंतांकडे त्यांचे गाऱ्हाणे घेऊन गेले. राष्ट्रीय मिल मजदूर संघ ही काँग्रेस आय पुरस्कृत त्यांची अधिकृत संघटना त्यांच्यासाठी काहीच करत नाही असा त्यांचा अनुभव होता. डॉक्टर सामंतांनी इतर उद्योगांमधील कामगारांसाठी लढे दिले होते. त्यांना कामगारांचे मोठे पाठबळ मिळत होते कारण त्यांच्या आंदोलनानंतर कामगारांनी त्याआधी कधी न ऐकलेले पगार त्यांना मिळत होते. गिरणी कामगारांच्या संपाचे नेतृत्व करायला ते नाखुश होते कारण ते त्यांचे नेहमीचे क्षेत्र नव्हते. पण कामगारांनी त्यांच्या घाटकोपरमधील घराला घेराव घातला आणि त्यांनी होकार देईपर्यंत तेथून जायला नकार दिला. जावेद आनंद यांनी डॉक्टर सामंत यांना आदरांजली वाहताना म्हटलं आहे, कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करताना व्यवसाय किती वाईट चालला आहे आणि कामगारांना अधिक पगार देणे कसे शक्य नाही हे दाखवण्यासाठी व्यवस्थापनाने ताळेबंद दाखवले तर ते त्यांच्याकडे अजिबात पाहत नसत. कामगारांप्रमाणेच त्यांचीही खात्री होती की सर्व ताळेबंद खोटे असतात. अनेकदा ज्या कंपन्या आधी आपल्याकडे पैसे नाहीत असे सांगत आणि मग कामगारांच्या मागण्या मान्य करत, त्यामुळे कामगार आणि डॉक्टर सामंत यांचा ताळेबंदाला आपल्या अवाजवी मागण्यांच्या मार्गात येऊ द्यायचे नाही हा निर्धार पक्का झाला.
संप झाला तेव्हा कुशल कामगाराला 1,500 रुपये मिळत होते आणि अकुशल कामगाराला 700 ते 800. या संपाच्या बातम्या राष्ट्रीय स्तरावर दिल्या गेल्या. डॉक्टर सामंत काही काळ काँग्रेसच्या बाजूचे होते, पण त्यांनी आणीबाणीला विरोध केला हे इंदिरा गांधींना रुचले नाही आणि त्यांनी डॉक्टर सामंतांना तुरुंगात टाकले. त्यांना असे वाटले की गिरणी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या तर गोदीत काम करणारे आणि इतरही कामगार तशा मागण्या करतील. त्यामुळे नंतर जेव्हा अजिबात पगारवाढ झाली नसताना केवळ 1947चा मुंबई औद्योगिक कायदा रद्द करण्याची अट घालून कामगार संप मागे घ्यायला तयार झाले, तेव्हा कुणीही त्यांच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. त्या कायद्यानुसार राष्ट्रीय मिल मजदूर संघाला मिळालेली अधिकृत गिरणी कामगार संघटनेची मान्यता रद्द करावी ही त्यांची आणखी एक मागणी होती. पण तेव्हाचे सरकार अजिबात बदले नाही आणि संप मागे घेतल्याची अधिकृत घोषणा कधीच झाली नाही. 18 महिने चाललेला संप भारतीय कामगार लढ्याच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेला संप ठरला. त्या संपाने आधीच अडचणीत असलेल्या कापड उद्योगाला पुरते संपवून टाकले. बहुतेक सर्व गिरण्या बंद झाल्या. 3 लाख गिरणी कामगार बेकार झाले. 20वे शतक सुरू झाले तेव्हा क्वचित एखादी गिरणी पूर्ण क्षमतेने काम करत होती. फिनले, कॅलिको, बिन्नी ही नावे पाहता पाहता विस्मृतीत गेली. गिरण्या बंद पडण्याचे खापर संपावर फोडले जात असले तरी प्रत्येक गिरणीचे ती बंद पडण्याचे कारण वेगवेगळे होते. जागतिकीकरणात निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे काही गिरण्या बंद पडल्या, काही कामगारांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने बंद पडल्या, तर काही कौटुंबिक वादामुळे. या गिरण्यांमधील बहुसंख्य कामगार महाराष्ट्रातील, विशेषतः दक्षिण रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील होते. कोकण हा प्रदेश तेव्हा अत्यंत दरिद्री होता. कामगार भाताच्या पिकावर आणि आंब्यावर अवलंबून असत. गिरण्यांच्या उभ्या आडव्या धाग्यांनी स्थलांतरितांचे जीवन बांधले होते. कामगार संघटनेच्या बाबतीत ते कम्युनिस्टांच्या मागे गेले, पण कम्युनिस्टांचा धर्मावर विश्वास नसल्याने त्यांनी शिवसेनेलाही जवळ केले. शिवसैनिकांची पहिली फळी कोकणी गिरणी कामगारातून तयार झाली होती. देशाच्या इतर राज्यातूनही काही कामगार आले होते. त्यांनी लवकरच मुंबईत स्वतःचा जम बसवला. गिरण्यांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चाळीत हळूहळू सर्व संस्कृती एकत्र नांदू लागल्या. मध्यमवर्गीय जीवनमूल्ये हे त्यांच्यातील समान सूत्र होते. वरळीतील बीडीडी चाळींसारख्या दुमजली इमारतींमध्ये छोट्या छोट्या खोल्यांमध्ये कोंबल्याप्रमाणे लोक राहत असत. दारूचे व्यसन आणि सावकाराकडून कर्ज घेण्याचे प्रमाण मोठे होते. हातभट्ट्या आणि मटक्यांचे अड्डे फोफावले. घरातील अडचणींपासून दूर पळण्यासाठी मोठी माणसे आणि लहान मुले सतत घराबाहेरच असत. मुले आहेत त्या परिस्थितीत टिकाव धरायला शिकत. संप सुरू झाला की बायका मुलांना गावी पाठवून दिले जात असे. या वातावरणात जातीयवादाला खतपाणी घातले गेले असे इतिहासकारांचे निरीक्षण आहे. डॉक्टर सामंतांचेही तसे मत होते, पण त्याखेरीज आणखी एका गोष्टीला खतपाणी घातले गेले, ते म्हणजे संघटित गुन्हेगारी. आईवडिलांप्रमाणेच गवळी देखील शक्ती मिल्समध्ये कामाला होता. 28 ऑगस्ट 2013 रोजी शक्ती मिल आवारात एका पत्रकार तरुणीवर बलात्कार झाल्याने शक्ती मिल हे नाव चर्चेत आले होते. नाईकच्या घरचे दादरमध्ये भाजी विकत असत, पण त्याचे आईवडील गिरणीत नोकरीला होते. गुंड DK राव आणि अनिल परब या दोघांचे आईवडील देखील गिरणीत कामाला होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 1990च्या सुमाराला गिरगावमध्ये राहत असलेल्या आणि पैशांसाठी भोसकाभोसकी, खून करून संघटित गुन्हेगारीच्या विश्वात प्रगती करणाऱ्या मुलांना आपल्याला सोन्याची खाण सापडली आहे हे लक्षात आले होते. दक्षिण मुंबईत प्रचंड गर्दी झाली होती आणि आता तिथे अधिक विस्तार करायला वाव नव्हता. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचा प्रसार करण्यात येत होता, पण तो दक्षिण मुंबईपासून लांब होता. दक्षिण मध्य मुंबईचा परिसर मोक्याचा आहे आणि हे बांधकाम व्यावसायिक, संघटित गुन्हेगारी टोळ्या आणि राजकारण्यांच्या लक्षात आले होते. गिरणगाव जाऊन त्या जागी नवी, आधुनिक मुंबई शहराचे आर्थिक केंद्र उदयाला येत होते. डॉक्टर सामंतांच्या संपातून तगलेल्या गिरण्या एकापाठोपाठ एक बंद होऊ लागल्या. गिरण्यांच्या जमिनींचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत होते. काही गिरण्या 400 कोटी रुपयांना, काही 600 कोटी रुपयांना, तर काही 900 कोटी रुपयांना विकल्या गेल्या. 1990च्या सुमाराला गिरणगाव हे आधुनिक कुरुक्षेत्र झाले होते. दाऊदसारख्या मोठ्या गुंडाने बांधकाम व्यावसायिकांबरोबर हातमिळवणी केली होती, तर गवळीसारखे गुंड गिरणी मालकांच्या बाजूने होते. कामगार सोडून सगळ्यांचा फायदा झाला. संघटित गुन्हेगारीतील आणि मुंबई दिल्लीच्या राजकारणातील अनेक नवे चेहरे गिरणगावच्या पैशावर मोठे झाले.